आमच्या घरात ना 3च माणसं आहेत, पण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे. तर मी दुपारी जेवायला आहे ना आबीला भेंडीची भाजी बनवली होती. तर म्हटलं मला भेंडीची भाजी नको तर दुसरं काहीतरी बनव. तर ना मी हा तवा घेतला होता मातीचा. त्याच्यावर मी चपात्या आणि भाकरी केल्या होत्या, पण त्या काय मला जमल्याच नाही. तर म्हटलं आज भाजी इथे थोडीशी करायची होती गवारची, तर म्हटलं यावरच करून बघूया. तर ना मग मी इथे आहे ना छान अशी भाजी त्यावर करून घेतली. नॉर्मलच थोडीशीच करायची होती, तर त्यामुळं छान अशी भाजी बनवून घेतली आणि त्यावर थोडंसं आहे ना झाकण टाकून 5 ते 10 मिनटं शिजून घेतलं. आणि 5 ते 10 मिनटानंतर बघू शकता तुम्ही छान अशी इथं भाजी, गवारची भाजी तयार झाली होती. तर आता भाजी तर झाली, म्हटलं काहीतरी तळून पण बघावं. मग मी त्याच तव्यावर ना 2 चमचा परत तेल घातलं आणि बेसनची मिरची होती ना, तर ती पण तळून बघितली. तर ती पण छान झाली होती. दोन्ही साईडनं तिला मी छान खरपूस भाजून घेतली आणि छान झाली होती. तर मेन म्हणजे यातलं तेल अजिबात जास्त जळलं नव्हतं. तर आता एवढे 3 आयटम होते जेवायला. तर लेकरू तर खुश झालं. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.